गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, जय गणेश. सर्वांना तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी स्क्रॅच पासून स्टार्ट केलाय, कारण की काय माझं ठरलेलं नव्हतं की मला व्लॉग करायचा आहे की नाही करायचा आहे. तो कंटिन्यू बघा. रेडी होण्यापासून ते बसमध्ये बसण्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. तर मी चालले माझ्या भावंडांसोबत देवदर्शन करायला आणि आम्ही स्टार्टिंग केली उनो खेळण्यापासून. खेळता खेळता आम्ही खूप बोर झालो आणि नंतर आम्ही ठरवलं की आता आपण झोपून जाऊयात. मग थोडीशी झोप घेतली. उठल्यावरती बघतोय तर आम्ही पोहोचलेलो सप्तशृंगी गडाजवळ. थोडी शेकोटी घेतली कारण की इकडे खूप थंडी होती. सो तुम्ही सुद्धा जाल तर सोबत कानटोपी आणि स्वेटर कॅरी करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून थंडी नाही वाजणार. नंतर आम्ही थोडासा फेरफटका मारला, आजूबाजूची दुकानं बघितली. आम्हा सर्वांना फ्रेश व्हायचं होतं, त्यासाठी आम्ही हॉटेलसुद्धा बघितलं. देवस्थान म्हटलं की व्यापार तर असतोच. तुम्ही गडावरही रोपवेने सुद्धा जाऊ शकता. सो तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही पॉज करू शकता. आम्ही अशा टायमिंगला पोहोचलेलो की तेव्हा सूर्य उगवला आणि सूर्याची किरणं थेट मंदिरावरती आणि गडावरती पडले. मी पण विटॅमिन डी घेतला माझ्या भावासोबत. हा आहे साहिल. सर्वजण मस्तपैकी फ्रेशनअप होऊन आले हॉटेलमधून आणि मग आम्ही एक चायचा ब्रेक घेतला. मस्तपैकी गरम गरम चाय पियालो. आईसाठी एक छोटंसं फूल घेतलं आणि पोचलो डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी, म्हणजे गेटजवळ, जिथून गड सुरू होतो, मंदिराला सुरुवात होते. गडावरच्या पायऱ्या एकदम थंडगार होत्या, सो तुम्हाला थकवासुद्धा जाणवणार नाही. आजूबाजूचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं की तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि व्ह्यू तर एकदम भारीच होते इथले. गड चढत असताना तुम्हाला काही देवांची मंदिरं पाहायला मिळतील, सो तुम्ही त्यांचंही दर्शन करू शकता. फायनली मंदिराजवळ पोचल्यानंतर बघतो तर काय गर्दी होती. याच गर्दीमुळे आम्हाला आईची आरतीसुद्धा पाहायला मिळाली आणि आईचं दर्शनही मस्तपैकी झालं. बोला सप्तशृंगी माते की जय. गड उतरत असताना तुम्हाला भगवान कालभैरवांचं सुद्धा दर्शन होतं. तुम्ही त्यांचंही दर्शन घेऊ शकता. पायथ्याशी आल्यावरती मस्तपैकी मी प्रसाद घेतला आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा केली घरच्यांसाठी. तुमचा पण काही नवस असेल किंवा इच्छा असेल तर ती सप्तशृंगी आई नक्की पूर्ण करेल. तुम्ही नक्की इथे येऊन दर्शन करा. सकाळपासून आम्ही काहीच नाश्ता केला नव्हता, सो नाश्ता करून घेतला. तिथून मग आम्ही निघालो आणि पंचवटीला पोचलो आणि इथे येऊन भगवान दुतोंड्या मारुतींचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जायचं त्र्यंबकेश्वरांचं दर्शन करायला. पण इथे येऊन कळलं की इकडे खूप गर्दी आहे आणि त्यासाठी खूप टाईम लागेल. सो आम्ही फक्त टिक्का लावला आणि बाहेरून दर्शन घेऊन आमची ट्रिप संपवली. ह्या ट्रिपमध्ये खूप मजा पण आली, खूप मेमरीज पण बनल्या, खूप सारा अनुभव पण घेतला वर्षभरासाठी. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.